50% जागा त्यांनी त्या जागा घेतल्या 50%. तिकडच्या ओबीसीच्या पोरांनी 50% ओबीसी मध्ये येऊन इकडचं मेरिट तोडलं. 30% जागा इथल्या घेतल्या. ओपन मधल्या किती टक्के जागा घेतल्या ओबीसीनी? 30%. त्यांच्या जागा किती? 52%. 82% एकट्या ओबीसीनं आरक्षण खाल्लं. एकट्या ओबीसी. ते येवल्याचं वाकडं एकट्याने तेवढं आरक्षण खाल्लं. तुम्ही ताळावर या मराठी फक्त ताळावर. जमीन विकायची वेळ आली आपल्यावर. जमिनी वाईट वेळ आली आपल्यावर. 2-2, 4-4 एकरावर आपण आलो आणि याला एकर नसून यांनी वावर घेऊन बिल्डिंग बांधल्यात आणि आपण ही दाताला काढतो. खोट्या प्रतिष्ठेत मराठीने जगायचं बंद करा. वाटोळ झालं आपलं. कुणी पाटील म्हणलं ते सांगितलं 50 कप चहा मरू दे तिकडे. त्याला काय चहा पाहिजे रे? खोट्या प्रतिष्ठेत जगायचं बंद करा. आपला नुसता मोठ्यापणा. पाटील म्हणलं, साहेब म्हणलं की फुगलाच. नेता आला एखादा, तुझ्याशिवाय गाव फुटतच नाही, तू माया कोणच पाहिजे. यांनी गोटी उचललीच. साहेबांनी एक दिवस गाडीत बसलं की फुगलंच. वाटोळ होईल समाजाचं. लेकर जर अधिकारी शिक्षणात उच्च शिक्षणात नाही गेले तर जमिनी सोबत नोकऱ्या पण पाहिजेत. समजून घ्या. शिक्षण लय महाग झालंय. कर आपला आहे, महसूल आपला जमा केला जातो आणि शिक्षणात यांना आमचा विरोध आहे का? नाही ना. तुमची ही बुद्धी त्या टायमाला कुठे गेली रे? ओपनचा जाहीर करा टायमाला. यांनी 82% जागा खाल्ल्या. खाली किती टक्के राहिल्या? 20%. 20%त कोण मग? मराठे, बामण, मारोडी, मुसलमान जेवढ्या जाती असतात त्या 20%. जागा किती आल्या? 2, 3, 4. मग आपले लोक काय म्हणणार? कुठं नोकऱ्या, आरक्षणच नाही, काय शिकून उपयोग आहे? केला अडक सगळं त्यांनी. आपला जो टक्का कमी झाला ना नोकऱ्यातला, नेता बनू नका पण पूर्ण अधिकारी बनवा. 60-70 वर्ष राज्य गाजवितो. 60-70 वर्ष. म्हणून ही मरमारे. आता लगेच जार काढून ठेवा. ओपन मध्ये ओबीसी द्यायचं नाही. त्याच्या अधिकाराला काय झालं? कशाला मराठीच वाटलं झालं असतं? पुऱ्या जागा अडकले आणि आता काढले. 60-70 वर्ष जागाच मोकळी होत नाही आता. म्हणून मराठ्यांनी सावध व्हायचं. आपण झोपलं काय? झोपलं झोपलं नाही भाऊ. मला वाटलं मंडप बघतोय तो. मला वाटलं मंडप बघतोय. असं केलं. मला वाटलं मंडपच बघतोय. झोपलाय तो. हा थोडं राहिलं. हो ना. झोपू नको भाऊ. लय यार तो आजीवर चालू आहे. रात्रभर गाडी चालली तिने. रात्रभर प्रवास करणार. टाळ्या वाजा त्याला. आपल्याला समाज जिंकायचा आहे. झोपलेले जागे झाले हेच लय महत्वाचं आहे. झोपल्याला इतके कष्ट करून बी तो बैठकीत बसला. रात्रभर गाडी चालून बसल्या म्हणजे किती मराठा जागा झाला. आणि हे यश आहे माया आंदोलनाचं. माया आंदोलनात हे मराठा झोप आलेलं सुद्धा आंदोलन बसून पण बसतो. अरे म्हणून मस्त झालो आल्या आल्या मराठ्याला कशाचीच कदर नाही राहिली. फक्त जात आणि जातीचे लेकरं मोठी करायची एवढीच कदर आहे. आपल्याला मागण्याकडे आपण सरळ येऊ. सरळ मागण्याकडे येऊ. मराठा समाजात आणि ओबीसी समाजात दुरावा झाला. त्याला मी काय करू? मित्र कसा असावा? ओबीसीत मराठ्यात कधीच दुरावा होणार नाही. कधीच होणार नाही. दुरावा होऊ द्यायचा का नाही तुमच्या हातात. कसं तुमच्या हातात आहे? जवळ आमच्याकडे होतं
तर तुम्ही घेतले आणि तुमच्याकडून द्यायची वेळ आली तर तुम्ही म्हणताय आमचं आरक्षण घेऊ नका. आमचे लेकर फाशीवर द्यावं का? आमचं आरक्षण असून तुम्हाला खायला द्यायचं म्हणजे वावर आमचं खाणार तुम्ही. असा मित्र काय कामाचा? असा मित्र काय कामाचा? म्हणजे आमचं तुम्हीच खायचं, तुमचं तुम्हीच खायचं आणि वरून म्हणायचं दुरावा व्हायला लागला. दुरावा होऊ द्यायचं नसलं तुकडं तो काय आमचं आम्हाला खाऊन दे ना, एक जेवण राहतील ना. म्हणजे आमचं पोरगा अधिकारी होऊ नये ही तुमची भावना, आमचं पोरगा उच्च शिक्षणात जाऊ नये ही तुमची भावना. आणि पुन्हा म्हणायचं ओबीसी मराठा मित्र मित्र आहे आणि भावना तुमची. आमचं पोरग नोकरीला लागलं की तुम्ही याचिका दाखल करा. आमचं पोरग अधिकारी झालं की तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. तुमच्याला आम्ही कधी ऑब्जेक्शन घेतलं का? आम्हाला 10% आरक्षण दिलं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, 16% दिलं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, 13% आरक्षण दिलं ऑब्जेक्शन तुम्ही घेतलं, याचिका दाखल तुम्ही केलं आणि पुन्हा म्हणायचं ओबीसीत मराठ्यात दुरावा निर्माण व्हायला लागला. त्या छगन भुजबळला निवडून द्यायचं मराठ्याने आणि मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणायचं त्यांनी. ते इकडचं खरकट निवडून येतं मराठ्यावर आणि मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणायचं आणि तुम्ही म्हणायचं दुरावा निर्माण झाला. आता आमचे पोरं नोकऱ्याला लागायला लागले, तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला लागला. घेऊ काय तुमचं ऑब्जेक्शन? घेऊ. तुम्हाला आणखीन एकदा सांगतो, तुम्ही सावध. ओबीसी गरीबाचं आमचं काही नाही, नेत्यांमुळे तुमचं वाटोळ व्हायला लागलंय. मी 94चा JR चॅलेंज करीन बरं का. पुरे नोकऱ्याच्या बाहेर पडता तुम्ही. आमचं उचली नोकरी लागले गेले ऑब्जेक्शन घेतलं, दुरावा होणारच नाही. सांगून टाका मराठ्याचं पोरग नोकरी लागला आम्हाला आनंद आहे, मराठ्याचं पोरग उच्च शिक्षण गेला आनंद आहे. PSI झालं, पोलीस झालं, सहाय्यक झालं, अभियंता झालं, इंजिनियर झालं, डॉक्टर झालं, आम्हाला आनंद आहे म्हणा ना. म्हणजे तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळून आमचे पोरं शिक्षणात गेले तुम्ही ऑब्जेक्शन घेणार, नोकरी लागलं ऑब्जेक्शन घेणार आणि तुम्ही म्हणणार दुरावा झाला. म्हणजे आम्हाला असा मित्र का? असा मित्र पाळायचा का मराठ्याला? तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळा करणारा मित्र पाहिजे का? मित्र ओबीसीचा असावं किंवा हिंदूचा असावं किंवा हिंदूच्या बाहेरच्या धर्माचा असावं, पण स्वतःच्या लेकराप्रमाणे दुसऱ्याचं लेकरू धरणारा असावं. माझ्या समाजाचे आई बापा रात्रंदिवस कष्ट करतात पोरं पोरी अधिकारी व्हावत म्हणून आणि तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन त्याचं दुपारा वाटोळ करून टाकता. म्हणून दुरावा जर होऊ द्यायचा नसला, ओबीसीच्या काही नेत्यांनी जी राव ठेवली मराठ्याच्या विरोधात काम करायची ती बंद करावं. मराठा ओबीसी दुरावा गाव खेड्यात वाटोळा करणारा मित्र असा कोणता मित्र आहे? आणि ते मित्र तो पार पाडण्यासाठी स्वतःच्या लेकरा बाळाचं पोरं तुम्ही फाशीवर देणार काय? मित्र सांभाळायचा आणि जातीचं किंवा स्वतःच्या लेकरा बाळाचं लेकी बाळाचं वाटोळं होऊ द्यायचं असा कोणता मराठा आहे? म्हणजे तो आपलं ऑब्जेक्शन घेऊन वाटोळं करायला लागला आणि तुम्ही म्हणता दुरावा निर्माण व्हायला लागला. वा, ती मित्र ठेवण्यासाठी कर जातीचं वाटोळं. मी जातीचा कट्टर आहे आणि मी कट्टर राहणार आहे, मित्र राह नाही तर तिकडे खट्याचं. असं कसं चालत राव? असं कसं चालत? आमच्या पोरावर ऑब्जेक्शन युट्यूबवर बोलतो त्याचं ते काय कोणच बंद केलं त्या तिरसून पाडलं काय ढुंगून दुखत का? बोलत ते बोलून दे ना, काय करा तुला? आमचे पोरं काय बोलायला लागले त्याचं लगेच गाडीत खाली घाली. आपल्याला नाही येत कर त्यांचं करतं तसं. हा मग जसं तसं व्हावं लागल ना. आपलं पण करते त्यांचं पण करता येत असं ना. मग आपल्याला आता वागल्याशिवाय पर्याय नाही. जशाला तसं उभा राहिल्याशिवाय पर्यायच नाही तर मग हे आपल्याला येण्यात काढते. महासमाज सोन्यासारखा आहे, लई ताकद आहे बोलायच्या. ताकद असे जिरी तुई पुन्हा रोग खट्याची कोणावर काल काल नेकनोर लागलाय का भावानं असे भयानक लागते.
मराठा आरक्षणासाठी बलिदान व्हायला नाही जाऊ द्यायचे. बलिदान कशासाठी केलंय फडणवीस साहेब कळतं तुम्हाला? परत तुम्ही म्हणता मी बोलवतो, मी आठवणी काही बोललो का? जीव लावला का नाही तुमच्या साक्षी त्यांना? देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी आर दिला, मराठ्यांनी कौतुक केलं नाही त्याचं. पुढे बी करणार का नाही आपण? का बोलतो त्याचं कारण त्यांचा कोणतरी पोलीस अधिकारी नीट बोलला नाही, माझाड्याला म्हणजे ते मायाकाचा त्यात बसू दे. तो हा जर नाही वासुदेव केला तर मला मनोचार घेऊन म्हणून होतो. काय केलंय पुढे ते कागद पुढे देऊ. हा बरं हे दुसरे ते कुठे द्या. सरपंच आले का नेटवर्कचे? तुम्हाला सांगतो काय झालंय, किती वाईट जळत येते मराठीवर बघा. मी काय चुकीचं बोलतो? मी मराठ्यासाठी शत्रुत्व अंगावर काय घेतलंय? मराठ्यावर अन्याय होऊ नये म्हणूनच ना. आणि तुम्ही पक्षाचा उदा करणार, तुम्ही नेत्याचा उदा करणार. वा, मी शत्रू कशामुळे झालो? बलिदान गेलं काल